त्याची मान मी धडापासून वेगळी करून टाकणार. जो शंड आहे ना तो म्हणल मी प्रतिकार नाही करणार. शांडाला पटत पण ना मी प्रतिकार करणार नाही म्हणायला. ज्याच्या डोक्यावर आता केस उगवत नाही, ज्याला भिंगाचा चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही, ज्याला 2-4 पोरींच्या खांद्यावर हात ठेवल्याशिवाय चालता येत नाही, तो म्हणू शकतो भय बाबा एक गालात मारली तर मी दुसरा गाल पुढं करील. तू आहेच शंड. आता त्याचं जर अशक्तच झालंय तो पूर्ण, त्याचा दमच नाही राहिला. तो म्हणलो की मी एक गालत मारली तर दुसरा गाल पुढं करील. पण ज्याच्यात 12 हत्तीचं बळ आहे, ज्याच्यात धर्माचं तेज आहे, ज्याचे आदर्श प्रभू राम आहे, ज्याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे, ज्याचे आदर्श महाराणा प्रताप आहे, त्याने काय म्हणायची गरज आहे? एक गालत मारली तर दुसरा गाल पुढं करल. त्या आपल्या हिंदूनं म्हटलं पाहिजे समोरच्याचा वार माझ्या मानेवर व्हायच्या अगोदर त्याची मान मी धडापासून वेगळी करून टाकणार. या विचारावर जर आपण ठाम राहिलो असतो तर आपल्या एकाही बहिणीची इज्जत लुटली गेली नसती. 1947 ला या काही बहिणीवर बलात्कार करायची ताकद झाली नसती. आपला टोटली ब्रेन वॉश केला गेला, टोटली संमोहित झाला होता हिंदुस्तान.